मित्रांनो, आज आपण जंगलामध्ये आलेलो आहोत. जंगलामध्ये आल्याच्या नंतर आज आपल्याला एका विशिष्ट झाडाविषयी व त्याच्यापासून फायदे व फळाविषयी माहिती पाहिजे आहे. बघा, हे लिंबाचं झाड आहे आणि लिंबाच्या झाडावर वेलीवर्गीय एक वनस्पती दिसत आहे. त्याविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. ह्या वेलीवर्गीय वनस्पतीचे नाव जे आहे ते वाघाटी आहे. वाघाटी फळ हे अतिशय फायदेशीर असून आरोग्याच्या दृष्टीने आषाढी एकादशीला च्या दिवशी याचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जात असते. म्हणजेच याचे सेवन जर केले तर शरीरात देवाचे हे होते किंवा राम राम वर्षभर किंवा पाप नष्ट होते, अशी एक अंधश्रद्धा आहे किंवा श्रद्धा आहे. पण आषाढी एकादशीला या वनस्पतीच्या फळाचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. म्हणजेच या वनस्पतीचे नाव जे आहे ते वाघाटी गोविंदफळ असे बोलले जाते. बघा कसं वेलीवर्गीय वनस्पती काटेरी झाड असून याला वाघाटे जे आहेत ते लागलेले असतात गोल गोल लिंबासारखे, आणि याचं जर भाजी करून मोठ्या प्रमाणात लोक सेवन करत असतात. याचे पाने मुळे मोठ्या प्रमाणात सालचा वापर देखील आयुर्वेदात केला जातो. त्याच्यापासून शरीराला होणारे विजा जे आहेत ते कमी होत असतात. डोंगरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात असे जे वेल आहेत ते चढत असतात काटेरी झुडपावर, व याच्यापासून जे आहे ते वेलापासून फुले लागतात मार्च एप्रिल मे मध्ये, आणि एप्रिलच्या लास्ट आणि मे जूनमध्ये मोठ्या प्रमाणात फळे याचे लागत असतात. लिंबासारखे असे मोठमोठे फळे असून याचे आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात फायदे आहेत आपल्या आरोग्यासाठी. तर याच्यामध्ये डोळ्यांसाठी अतिशय हे फळ चांगले आहे. डोळ्यांचा आजार कमी होण्यासाठी याचे सेवन करावे. ज्या ज्या लोकांना श्वास घेण्याचा त्रास आहे किंवा छातीमध्ये दुखत असते, अशा लोकांनी हा सेवन जर केले या फळाचे तर ते कमी होण्यास मदत होत असते. बऱ्याच लोकांच्या पोटामध्ये जळजळ होत असते, त्यावर देखील हे फळ अतिशय फायदेशीर आहे. डोके दुखणाऱ्या व्यक्तींना बी या फळाची भाजी सेवन केली तर फायदा होत असतो. चेहऱ्यावरील तेज आणण्यासाठी देखील या वनस्पतीचा सेवन अवश्य करावे. वेदना कमी होण्यासाठी, त्याचप्रमाणे लहान मुलांना देखील अतिशय छान हे वनस्पतीची जे फळे आहेत त्याच्यापासून भाजी करून खाल्ली तर शरीरात फायदे होत असतात. असे विविध आजार जे आहेत ते कमी होतात. पोटामधील जे विषारी द्रव्य आहेत ते बाहेर काढण्यासाठी देखील याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. वारंवार सर्दी होणाऱ्या लोकांसाठी, खोकला होण्यासाठी देखील या वनस्पतीची भाजी जर सेवन केले फळाची तर त्यावर देखील मोठा हे होत असतो. मूत्र विकाराचे जे आजार आहेत मूत्राचे, त्यावर देखील अतिशय फायदे. किडनी स्टोन, किडनीसाठी अतिशय फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे आपलं हृदय चांगले निरोगी ठेवण्यासाठी, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी, केसांसाठी, अशा विविध सर्वच्या सर्व आजारांसाठी जंगलातील अतिशय स्वच्छ फळ असून याची भाजी करून जर खाल्ली तर आपले आरोग्य आहे ते निरोगी राहत असते. खाण्यासाठी अतिशय चविष्ट असून थोडंसं कडवट आहे. त्यामधील जर का तुम्ही थोडीशी चिंच टाकून जर याचा सेवन केले तर कडवटपणा जाऊन भाजी जी आहे ती अतिशय छान लागत असते. वर्षातून 1-2 महिन्याच ही जी आहे वनस्पतीला फळे येतात, आणि याचे जे सेवन आहे ते उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात केले जाते. बघा किती काटेरी वनस्पती आहे, आणि याचे जे फळ आहेत ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असतात. याचे टपुरे दाणे असतात, याला जे लिंबासारखे फळ येत असतात ते घेऊन कापून यामधल्या शिजवून बिया काढून याची जी भाजी आहे ती सेवन केली जाते. चा काढा देखील पेला तर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. 1-2 फळे टाकून उकळून त्याचा रस जर पेला तर आरोग्याला अतिशय फायदे होत असतात. असा हा रानमेवा आषाढी एकादशीच्या दिवशी खाल्ल्यामुळे वर्षभर पोटात राम राम हा शब्द बोलला जातो व केलेले पाप जे आहेत ते आपले दूर होत असतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.